मंडळी नमस्कार. जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. वाशिम नगर परिषद निवडणूक 2025 येणाऱ्या निवडणुका जे 2 तारखेला होणार होत्या, पण आता त्या लांबणीवर ओलांडण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 20 तारखेला आता या निवडणुका होणार आहेत. आपण जे काही नगरसेवक पदाचे उमेदवार आहे किंवा नगराध्यक्ष पदाची जी जबाबदारी पक्षाने वेगवेगळ्या व्यक्तींवरती टाकलेली आहे, तर त्यांना आणखीन एक नवीन तयारी करण्यासाठी वेळ मिळालेला आहे आणि आणखीन जोमाने ते तयारीला लागलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि तुम्हाला सांगू इच्छिते की अतिशय कमी वयाचे तरुण आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. युवा नेतृत्व, तडफदार नेतृत्व आज आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं या वाशिमसाठी काय विजन असणार आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर्वात आधी आपण वैभव नितीन उलेमाली यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करूयात. खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार. आता राजकारणाचा मला वाटतं तुम्हाला एक अभ्यास आहेच, एक बाळकडू तुम्हाला तुमच्या फॅमिलीकडनं मिळालेलंच आहे. तुमची आजी राजकारणामध्ये आधीपासून सक्रिय होते, तर मला तुमच्या आजींबद्दल एकदा थोडक्यात माहिती हवी आहे की तुमच्या आजींनी कोणत्या कोणत्या पदांवरती काम केलेलं आहे. माझी आजी पहिले नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर शिक्षण सभापती होत्या. नंतर 2014 ते 2017 मध्ये नगराध्यक्ष होत्या वाशिमच्या. बरं. आणि एक राजकारणाचा मला वाटतं वारसा तुम्हाला तुमच्या आजीकडनं मिळाला असं म्हणायला हरकत नाही. आता मला सांगाल की आता या वाशिम नगर परिषद 2025 रणधुमाळी सध्या सुरू, वाशिम नगर परिषद आता निवडणूक 2025 जे काही 2 तारखेला निवडणुका होणार होत्या, आता 25 तारखेला आता 20 तारखेला त्या होणार आहेत. तर याबद्दल मला एक विचारायचं आहे की या येणाऱ्या निवडणुकांकरिता काय विजन आहे डोळ्यासमोर, काय स्वप्न आहे वाशिमकरांसाठी? स्वप्न म्हणजे एक पहिली गोष्ट तर इथं आम्ही राजकारण करायसाठी आलेलो नाहीये. इथं आम्ही समाजकारण आणि जनतेची सेवा करायसाठी इथं आम्ही समोर आलेलो आहे. आणि नक्कीच आजपर्यंत वाशिमचा नुसताच लोकांनी आले, कागदावर विकास झाला. जसं वाशिमचा विकास व्हायला पाहिजे तसं काही आजपर्यंत झालेलं नाहीये. बिलकुल. नुसतं लोक निवडून येतात आणि बस डायरेक्ट निवडून आल्यावर पुढचं इलेक्शन लागल्यावरच ते सक्रिय होतात. नाही तर त्यांना काहीच गरज वाटत नाही. कोणती समस्या नाही, काही नाही. फक्त टेंडर काढणे, बिल खाणे, पैसे खाणे आणि वाशिमचा विकास फक्त कागदापुरता मर्यादित राहिलेला आहे. आता तुम्ही जे सांगितलेलं आहे की जनरली राजकारणाचा विषय तोच असतो, एकदा निवडून आलं की मग नंतर जनतेची विचारपूस न करता किंवा मग सगळ्या काही गोष्टी विसरून जातात. आजींनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काय काय विकास कामे केलेली आहे, काय वाटतं तुम्हाला? आजपर्यंत नगर परिषद जेवढे पण विकास कामं झाले, सगळ्यात जास्त हे विकास कामे 2014 ते 2017 मध्ये झालेले आहेत. वाशिमचा भरपूर असा विकास त्या टायमात झालेला आहे. त्यानंतर तर परिस्थिती आता सगळ्यांना माहितच आहे काय विकास झाला. आपल्या इथं टेम्पल गार्डन होतं, त्याचं उद्घाटन झालेलं नाहीये. नंतर एक सभागृह आहे आपल्या इथे, त्याचं पण उद्घाटन झालं. लोकांना माहित सुद्धा नाही आपल्या इथं आहे म्हणून नाही. पण त्याचं कधी काय आता कारण असतील त्याच्या मागे, कधी त्याचं उद्घाटन झालेलं नाहीये. बिलकुल. तुम्हाला काय वाटतं आणखीन, जसे टेम्पल गार्डनचा विषय असो किंवा मग आणखीन काय समस्या वाटतात तुम्हाला की वाशिमच्या नागरिकांना त्या भेडसावत आहेत आणि त्या तुम्हाला सॉल्व्ह करायचे? वाशिम मध्ये सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे आहे सांडपाण्याचा. नाल्या आहेत, कुठे कुठे तर रस्ता आहे, नाल्या नाही आहेत. आणि कुठे कुठे तर रस्ता, नाली हे काहीच नाही आहे. ज्या ठिकाणी नाल्या आहेत त्या ठिकाणी नुसती नाली आहे, त्यात पाणी पण असते, पण ते पाणी समोर जाऊ शकत नाही कारण की ते ब्लॉक आहे. किंवा ते समोर नाली फक्त टेंडर काढण्यापुरतं नाली केलेली असते. समोरून तिला आउटलेट इनलेट काहीच इनपुट आउटपुट त्याचा समोरून पण नाही, मागून नाही, फक्त नाली आहे. नालीत पाणी साचलेलं असते. त्याच्यानंतर रस्त्यावर जे नाल्या नाहीत, लोकांच्या घरात जे सांडपाणी आहे, जे नालीचं गटाराचं पाणी सगळं लोकांच्या घरात चाललेलं आहे. आज असे बरेच एरिया आहेत. आमच्या पण एरियात ज्या टाइमला पाऊस पडते, आमचा एरिया असो कुठलचा पण एरिया असो वाशिम मध्ये, पाऊस पडला की कमरे एवढं पाणी असतं आणि लोकांना याचा खूप त्रास होते. त्याच्यामुळे मच्छर होतात, हेल्थ इश्यूज होतात. त्याच्यामुळे स्वच्छता नाही आपल्या इथं काहीच. हे सगळं म्हणजे नव्याने चालू करावं लागेल आणि भरपूर असं आपल्याला काम करावं लागेल. जसं तुम्ही तर सांगितलेले की नाल्यांचा जो प्रश्न आहे की त्या नाल्या फक्त नावालाच आहे, त्याच्यामध्ये कुठेही पाणी जाण्यासाठी किंवा कुठली व्यवस्था त्याच्यामध्ये नाहीये. तर एक गोष्ट अशी मला म्हणावीशी वाटते की तुम्हाला काय वाटतंय, रस्ते, नाल्या, वीज या सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे वाशिमचा विकास झाला असं तुम्हाला वाटतं का?
नाही, हे डेली नीड्स आहेत आपले, रोजच्या गरजे आहेत आपल्या. हे तर म्हणजे याला असं म्हणता येत नाही की प्रमुख हे गरजा. केलं म्हणजे आपलं वाशिम सुधारलं. हे नाही, हे तर करावंच लागेल फर्स्ट प्रायोरिटीवर. त्याच्यानंतर पर्यटन स्थळ वाढलं पाहिजे. इथं आपलं बालाजी मंदिर आहे आपल्या इथे, जुनं बालाजी मंदिर आहे. त्यानंतर टिळक गार्डन आहे. असे त्यानंतर MIDC चा मुद्दा आहे. MIDC फक्त आज कागदावरच आहे आणि एकच तिथं सोया फॅक्टरी दिसते. बाकी सगळे MIDC मध्ये लोकांचं जागाच नाही. ठीक मोठ्या लोकांच्या नावावर सुद्धा त्याची जागा आहे आणि ते ठप्प पडलेलं आहे. कोणतंच काम बाहेरून इथे येऊ शकत नाही, कारण की लोक इथं जागाच उरलेली नाहीये. आणि ज्यांची जागा आहे ते काही करायला तयार नाहीत. MIDC चा मुद्दा सुटला तर भरपूर वाशिमच्या युवकांना रोजगार भेटेल आणि त्याचा खूप जनतेला फायदा होईल. नगराध्यक्ष पदाची वंचित बहुजन आघाडी या पक्षाने तुमच्यावरती एक जबाबदारी टाकलेली आहे. डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी तुमच्यावरती एक जबाबदारी सोपवलेली आहे वाशिमच्या विकासाकरिता. तर मला सांगाल की नगराध्यक्ष म्हणजे नेमकं काय असते, नगराध्यक्षाची व्याख्या नेमकी काय आहे? नगराध्यक्ष म्हणजे एक वाशिमचा, एक नगरीचा प्रथम नागरिक, जेणेकरून एक लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याला सोडवता आल्या पाहिजे. लोकांच्या खूप मोठ्या समस्या नाही आहेत. लोकांचं म्हणणं नाही की आम्हाला घर बांधून द्या, आम्हाला भीत बांधून द्या, किंवा 2-2 मजली आम्हाला चढवून द्या. तसं कोणाचं काही म्हणणं नाही. फक्त लोकांचं म्हणणं आहे बा जे रोजच्या गरजे आहेत, लाईट झालं, पाणी झालं, रस्ते नाल्या, हे जर तुम्ही व्यवस्थित करून दिलं तरच तर त्या खुर्चीला तुम्ही न्याय देऊ शकाल. लोकांचे त्याच्या जे योजना असतात त्याच्याबद्दल लागणारे कागदपत्र किंवा त्यांना मार्गदर्शन किंवा पूर्ण गावातला जे काही विकास, बस ह्याच्यावर बाकी दुसरं असं खूप मोठी गोष्ट नाहीये. एवढंच जर आपण करू शकलो नाही तर त्या खुर्चीला आपण मान देऊ शकणार नाही. सर, काय वाटतं आता भरपूर जे काही लोक आस लावून बसलेले असतात की यावेळेस आपण योग्य निर्णय घेतलेला आहे आणि आता जो आपण उमेदवार निवडून दिलेला आहे खरंच तो आपल्या गरजा ज्या आहेत ते पूर्ण करेल, तर परंतु त्यांच्या सोबत नेहमीच एक अन्याय झालेला असतो. एकदा निवडणूक झाली की पुन्हा ते उमेदवार दिसत सुद्धा नाहीत डोळ्याने. तसं तुमच्या बाबतीत होणार नाही याची काय शाश्वती तुम्ही द्याल, काय गॅरंटी द्याल? शाश्वती गॅरंटी, मला मला राजकारण तर करायचं नाही. मी तुम्हाला पहिलं सांगितलं, समाजकारण करायचं एक इच्छा आहे. आजीचा कार्यक्रमात मिळून मी खूप लोकांसोबत आजीसोबत जात जाऊ. लोकांसोबत एक मानसिक भावना जुळलेली आहेत. राजकारण करायचं नाही, लोकांचा विकास करायचा आहे आणि एक या क्षेत्रामध्येच मला समोर जायचं आहे. तर आज जर मी निवडून आलो, उद्या घरात जाऊन बसलो, तर उद्या लोकांना मी कोणतं तोंड दाखवू? त्यासाठी मी आज दिसेल, उद्या पण दिसेल. असं नाही की 5 वर्ष मी आराम करेल. हे आराम ज्यांनी केला, जे आज आराम केले, ज्यांनी पहिले केला, त्यांना आता समजणार इलेक्शन मध्ये काय होईल म्हणून. बिलकुल. नक्कीच आम्ही काम करू सगळं आणि 100% निवडून पण येऊ. आणि जनता पुढच्या वेळेस आम्हाला खूप म्हणजे असं स्वतःहून लोक म्हणतील की नाही बा तुम्ही काम करून दाखवलं. असं नाही की आम्हाला दादा भाऊ म्हणायचं काम नाही. जनता कधी पण माझा कान पकडू शकते की माझं काम झालं नाही आणि माझ्या घरी कोणाला यायची नोबत पडू देणार नाही. मी तिथं जाऊन लोकांच्या ठिकठिकाणी जाऊन समस्या सोडवेल. बिलकुल. जसं आता राजकारणाचा तुम्हाला अभ्यास सुद्धा आहे आणि तुम्ही एक सांगितलेलं आहे की तुम्हाला राजकारण मुळात करायचंच नाहीये, समाजकारण तुम्हाला करायचं आहे. सर, जे बालासाहेबांचं जे मंदिर आहे, एक वत्सगुल नगरी, एक फार पुरातन इतिहास आहे आपल्या वाशिमला, तर हे पर्यटन स्थळ व्हावं किंवा मग आणखीन जे काही आपले वाशिमचे आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना एक दर्शनासाठी म्हणावं किंवा एक फिरण्यासाठी एक ठिकाण म्हणावं, तर यासाठी तुम्ही काय उपाययोजना किंवा मग काय योजना तुम्ही त्या पर्यटन स्थळासाठी आणणार? नक्कीच. त्या आपल्या इथलं पर्यटन स्थळ म्हणजे जर ते डेव्हलप झालं तरच आजूबाजूचे लोक आपल्या वाशिमकडे इंटरॅक्ट होतील, जेणेकरून काही लोकांना रोजगार सुद्धा भेटेल. ते जर आपण एक चांगल्या प्रकारे नियोजन लावून जर केलं, मंदिर चांगलं केलं, तिथं बसायचा एरिया आहे, समोर बालाजी तलाव आहे, ते पण पूर्ण आपल्याला सध्या सुशोभीकरण करू शकतो. इथं बसायसाठी काही गार्डन सारखं, टिळक गार्डन एक खूप चांगला आपल्या इथं उपक्रम आहे. ते टिळक गार्डनला आपण नव्याने एकदा वापस सगळं नवीन करू शकतो. नंतर जुना बालाजी म्हणून मंदिर आहे, तिथे आहे. गावात अजून गजानन महाराजचं मंदिर आहे. जे बाद आपला डॅम जे आहे, एक बुर्जी धरण, तिकडं पण आपण खूप काही नवीन करू शकतो, जेणेकरून लोक तिथे एक पर्यटन स्थान म्हणून भेटायला गेले पाहिजे किंवा तिथे जाऊन पिकनिकसाठी गेले पाहिजे.
जर आपण तिथे डेव्हलपमेंट केली तर नक्कीच आजूबाजूच्या खेड्यातले लोक किंवा 10, 15, 20, 50 किलोमीटर मधले लोक वाशिममध्ये नक्कीच येतील. सर, मध्यंतरी आम्ही एक सर्वे केलाय वाशिमचा, तर एक जुनं शहर, तुम्ही जे मंदिरांची नावे वगैरे सांगितलेले, एक जुनं शहर म्हणून ओळखलं जातं वाशिममध्ये. आणि मला वाटते वाशिमचा विकास होण्याआधी त्याच प्रभागाचा किंवा त्या ज्या भागाचा विकास झाला तर मला वाटते जास्त चांगलं राहील, कारण तेच लोक अडीअडचणीमध्ये आहे, तिथे जाण्यासाठी प्रॉपरली रस्ता नाही आणि फार अशा अडचणी येतात. तर तो एरिया तुम्ही डेव्हलप करणार? कोणचं स्पेसिफिक असं पर्टिक्युलर एक एरिया नाही की ते आम्ही डेव्हलप करू. जर हर एक गल्ली, हर एक रस्ता, हर एक वॉर्ड, ज्या टाइमला हे यांची हर एक ठिकाणची ज्या टाइमला आपण डेव्हलपमेंट करू त्याच टाइमला वाशिमचं डेव्हलपमेंट होऊ शकते. असं पर्टिक्युलर एक जागा नाही की बा ही केली म्हणजे वाशिम डेव्हलप होईल, तसं नाही. ज्या टाइमला संपूर्ण वाशिम नगरी ही डेव्हलप होईल त्याच टाइमला आपलं गाव एक डेव्हलप गाव म्हणून समोर येईल. सर, आता एक जिल्हा म्हटल्यावर एक आजूबाजूचे जे खेडे विभागातले तरुण इथे पोलीस भरतीसाठी किंवा मग अभ्यासासाठी, स्पर्धा परीक्षांच्या क्लासेससाठी इथे येत असतात. त्या तरुणांसाठी तुम्हाला काही करण्याची इच्छा आहे? पहिली गोष्ट त्यांच्यासाठी आम्हाला इथे शासकीय लॅबोरेटरी किंवा जे लॅबोरेटरी असते किंवा लायब्ररी ते लायब्ररी चालू करायची आहे. आज जर बघितलं तर ज्या अभ्यासिका आहेत त्या प्रायव्हेट आहेत आणि त्यांची फी एवढी आहे की सामान्य वर्गातील मुलं मुली हे त्याचा लाभ घेऊ शकत नाही. आणि जे 1-2 मोजक्याच आहेत त्यांची पण फी थोडी आहे जास्त, पण तिथं गर्दी एवढी आहे की तिथं बसायला जागा नाही, तिथं अभ्यास होऊ शकत नाही. नक्कीच आम्ही निवडून आल्यावर 1-2 या म्हणजे ठिकठिकाणी जर जमलं तर आम्ही शासकीय म्हणजे गव्हर्नमेंटच्या लायब्ररी उभं करू, कारण जेणेकरून जे पण आजूबाजूच्या खेड्यापाड्याचे युवक आहेत, मुली आहेत किंवा वाशिम मधले, त्यांना एक अभ्यासासाठी खूप फायदा होईल. असं 100% आम्ही नक्कीच करू. तर आता जे काही आपण मुद्दा मांडलेला आहे त्याबद्दल आणखीन एक प्रश्न विचारायचा, तो म्हणजे महिला भरपूर अशा काही इथे राहतात, काही त्या बाहेर जॉब करतात किंवा काही काही महिलांना इथून बाहेर गावी सुद्धा अकोला किंवा अमरावती इथे सुद्धा प्रवास करावा लागतो, डेली अपडाऊन त्यांना करावं लागतं. तर त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही काही पावले उचलणार आहात? नक्कीच. पहिली गोष्ट तर एक रेल्वे स्टेशन, दुसरं बस स्टँड, इथे महिलांना सेफ गोष्टी म्हणजे सरकारी जे आहेत ट्रान्सपोर्ट, एक बस स्टँड आहे आणि दुसरं रेल्वे स्टेशन आहे. तिथे सगळ्यात पहिले जे लेट होते सकाळचा ठीक आहे कसं पण दाखवून जाईल, संध्याकाळी तिथं लाईट नाही आहेत कुठेच. तिथं सगळ्यात पहिले लाईट असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं कॅमेरे असले पाहिजे आणि त्या कॅमेरा स्क्रीनिंग एक पोलीस स्टेशनला असले पाहिजे आणि एक माझं म्हणणं आहे नगर परिषदला सुद्धा असली पाहिजे. आणि तिथे एक माणूस रोज निरीक्षण करणारा पाहिजे किंवा कुठे काय चालू आहे कोणत्या एरिया वाईज. असं ठिकठिकाणी जर आपण लावले कॅमेरे, चालू केले, नुसते लावून होणार नाही. आज खूप ठिकाणी कॅमेरे आहेत चालू नाहीयेत. जर चालू लावले तर महिलांना काही त्रास होणार नाही त्याचा. आणि ठिकठिकाणी चौकी जे आहेत चौकी, पण अजून काय करता येईल आपल्याला त्याच्यात सुधार, ते जर केलं तर नक्कीच आपल्या इथे लेडीजना जे बाहेर घेऊन किंवा जे सध्या वर्क करतात, काम करतात, त्यांना नक्कीच फायदा होईल. आणि अजून पण लेडीज स्वतःला एक फ्रीडम म्हणून अजून त्यांना एक होप भेटेल काम करायचं. हे नक्की असं आपण केलं तर. बिलकुल सर, आता भरपूर काही तरुण ज्या मुली आहेत, आता मुलांचं जे लायब्ररीचा जो मुद्दा सांगितला तुम्ही, पण त्यासोबत एक लेडीज हॉस्टेल सुद्धा आपल्या वाशिममध्ये नाही, गव्हर्नमेंट हॉस्टेल पाहिजे तसं आपल्या वाशिममध्ये नाही. तर त्या तरुणींसाठी किंवा त्या तरुण मुलांसाठी हॉस्टेलची व्यवस्था तुम्ही कराल? हॉस्टेल तसं आपल्या इथे उपलब्ध आहेत 1-2 हॉस्टेल, ते कॅटेगरीनुसार हॉस्टेल उपलब्ध आहेत. पण जर अजून हॉस्टेल जर झाले, पण त्याची पण आज अवस्था खूप बेकार आहे जे हॉस्टेल आहेत. हॉस्टेल जर आपण इथे केले तर ज्या लोकांना तिथं, ज्या मुलांना जे बाहेर गावी राहतात किंवा म्हणजे आपल्या परिसरातले किंवा समजा दूर असलेले, त्यांच्यासाठी खूप एक फायदा होईल. शहरामध्ये कॉलेज जवळ, स्कूल जवळ, हे नक्कीच एक हॉस्टेलचं पण आम्ही डोक्यात आहे, आमच्या विजन मध्ये आहे, आमच्या लिस्ट मध्ये आहे. नक्कीच ते पण करू आम्ही. बिलकुल. तर सर, आता येणाऱ्या 20 तारखेला निवडणुका आहेत. आश्वासनं तर सगळेच देतात, पण यावेळेस तुमच्याकडनं जनतेला वचन पाहिजे की तुम्हाला जर निवडून दिलं जनतेने तर खरंच तुम्ही सगळी कामं, आतापर्यंत आपण ज्या मुद्द्यांवरती चर्चा केली तर ती सगळे तुम्ही कामे करून दाखवणार. आणि नगराध्यक्ष म्हणजे नेमकं काय हे तुम्ही जनतेला दाखवून द्याल. काय आवाहन कराल जाता जाता 20 तारखेच्या निवडणुकांसाठी? नक्कीच मी सगळ्यांना आवाहन करतो की 20 तारखेला माझं सिलेंडर चिन्हाला
बटन 1 नंबरचं बटन दाबून व माझ्या सोबतले नगरसेवक यांचं पण चिन्ह सिलेंडर आहे. आम्हाला सगळ्यांना वोटिंग करून एक चांगल्या लीडनी निवडून आणा आणि नक्कीच आम्ही वचन देतो की आम्ही तुमचं कोणतं काम राहणार नाही, की जेणेकरून आमच्या वाशिमची नगरीतली जी जनता आहे ती आमच्यापासून नाखुश राहील. सगळी जनताला आम्ही खुश ठेवेल. नक्कीच पूर्ण वाशिमचा कायापालट या 5 वर्षात आम्ही करून दाखवेल. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आमच्या GM न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर हे होते माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडी नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार वैभव नितीन उलेमाले. आपण बघितलेलं आहे की ज्या गोष्टींवरती आपण आज चर्चा केलेली आहे ते कामे त्यांना येणाऱ्या काळामध्ये करायची आहेत आणि त्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे की येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही सिलेंडर या निशाणी समोरील बटन दाबून वंचित बहुजन आघाडीला प्रचंड बहुमताने विजयी करा. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.